हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 3 ऑटोबायोग्राफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर्ड. या लेसनमध्ये एका बर्डची ऑटोबायोग्राफी आहे. बायोग्राफी म्हणजे स्वतःने सांगितलेली गोष्ट, म्हणजे तो जो बर्ड आहे तो स्वतःची माहिती, त्याची स्टोरी आणि त्याच्याबद्दलचं आणखीन काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती तो स्वतःच सांगतो आहे. ठीक आहे, मग आपण बघूया. ग्रेट इंडियन बस्टर्ड. विच इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड? फ्रेंड्स, इट्स मी, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. I feel proud to be known as the Great Indian Bustard. I have more than 30 different names in various Indian languages. In Marathi, I am known as Maldhok or Whom. I can weight up to 18 kilos and stand up to 4 feet in height, reaching up to your shoulders or even higher. तर हा जो हे बर्ड आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. ग्रेट म्हणजे काय? इथे ग्रेट शब्दाचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे वजनाने जास्त किंवा मोठा. हाईटला आणि वजनाने पण हा जो बर्ड आहे हा जास्त असतो, म्हणून त्याला इथे ग्रेट शब्द वापरलेला आहे. ग्रेट म्हणजे महान असा अर्थ इथे आपल्याला घ्यायचा नाही आहे. ठीक आहे, तर हा बर्ड स्वतःची गोष्ट स्वतःच सांगतो आहे. तो म्हणतो की मी 18 किलो वजनापर्यंत असू शकतो आणि माझी उंची 4 फुटापर्यंत असू शकते. आता तुम्ही 6 स्टँडर्डला आहात, तर तुमच्या शोल्डर्स एवढा तो बर्ड येईल किंवा मग त्याच्यापेक्षा आणखीन जास्त हाईटचा होईल. आणि त्याला इंडियन लँग्वेजेस ज्या आहे, भारतीय भाषा, त्या 30 भाषांमध्ये वेगवेगळे 30 नावं आहेत. प्रत्येक ठिकाणी तो आढळतो, भारताच्या प्रत्येक भागात तो सापडतो आणि त्याला तिथे वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. तर महाराष्ट्रामध्ये त्याला ओळखल्या जाते माळढोक किंवा हुम या नावाने. ठीक आहे, आणि तो बर्ड त्याला लॉंग व्हाईट नेक असते आणि काय असते, ब्राऊन विंग्स, ब्राऊन कलरचे त्याचे पंख असतात. त्याचे लेग्स जे असतात ते टॉल आणि येलो असतात. त्याचे पाय लांब असतात आणि पिवळ्या रंगाचे असतात, येलो असतात. अँड अ ब्लॅक कॅप ऑन माय हेड. तो म्हणतो की माझ्या डोक्यावर एक ब्लॅक कॅप असते, म्हणजे त्याचे जे पंख असतात ते अशा तऱ्हेने असतात की आपल्याला असं वाटते की त्यांनी कॅप घातलेली आहे. ठीक आहे, या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते तशी त्याचे पंख असतात त्याच्या डोक्यावर. माय वाईफ मिसेस बस्टर्ड. तो म्हणतो की माझी वाईफ म्हणजे जी फिमेल बस्टर्ड असते ती त्याच्यापेक्षा थोडीशी कमी वजनाने पण कमी असते आणि हाईटला पण कमी असते. तो म्हणतो की ती माझ्यापेक्षा स्लिम असते, मिसेस बस्टर्ड. ठीक आहे, आणि तिची नेक जी असते ती पण व्हाईट नसते. बट आय हॅव हर्ड ह्युमन्स से दॅट वी बोथ लुक इम्प्रेसिव्ह. पण तो म्हणतो की मी असं ऐकलं आहे तुमच्या माणसांकडून की आम्ही दोघंजणं, आमची जोडी खूप छान दिसते, खूप इम्प्रेसिव्ह दिसते. I live on grasslands and deserts along with my other friends including chinkara, blackbuck and larks. I eat everything including snakes, lizards, small fruits and berries and all sorts of insects. That's very healthy habit. But grasshoppers and beetles are my favorite food items. तर हा जंगलामध्ये राहतो. जंगलामध्ये जिथे गवत जास्त असते, हिरवं जास्त असते, तिथे हा पक्षी आढळून येतो आणि तो त्याच्या फ्रेंड्स सोबत राहतो, म्हणजे अदर बर्ड्स आणि ॲनिमल्स सोबत राहतो. ते कुठले कुठले असतात? चिंकारा, ब्लॅकबक आणि लार्क. आणि त्याला सगळं खायला आवडतं, व्हेज, नॉन व्हेज, झाडावरची फळं, फुलं. अजून काय काय खातो तो? स्नेक्स खातो, छोटे जे स्नेक असतात, साप, ते खातो. पाली, सरडे, अजून छोटे छोटे झाडांवर येणारे फळं, बेरीज म्हणजे आपले जे बोरं, जांभळं असतात अशासारखे जंगलामध्ये विविध प्रकारचे फळं असतात, ते तो खातो. आणि त्याला सगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स आवडतात, म्हणजे किडे, अळ्या, ते सगळं त्याला आवडते. आणि तो म्हणतो की हे सगळं हेल्दी हॅबिट आहे. तर हे सगळं जे व्हेज, नॉन व्हेज याचं जे सगळं कॉम्बिनेशन तो खातो, तर तो म्हणतो की ही हेल्दी सगळं कॉम्बिनेशन जे आहे फूडचं ते मी खात असतो. आणि त्याच्यामध्ये त्याला जास्त काय आवडतं?
ग्रास हुपर आणि बीटल्स, ग्रास हुपर म्हणजे नाकतोडा आणि बीटल्स जे छोटे काळे किडे असतात ते त्याला जास्त आवडतात. When it starts raining, we all gather at our favorite grassland where there no people disturb us. आणि जेव्हा पाऊस येणार असतो, पावसाळी वातावरण असते, ढग आलेले असतात, काळे झालेले असतात, तेव्हा तो काय करतो, जिथे छानपैकी गवत वाढलेलं असतं अशा ठिकाणी ते सगळे बर्ड्स गोळा होतात, सगळे ॲनिमल्स गोळा होतात आणि तिथे हा ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा माळढोक पक्षी डान्स करून दाखवतो. आणि त्याचा डान्स खूपच छान असतो. तर तो काय करतो, डान्स बाय गल्पिंग एअर इन द स्पेशल feathery pouch attached below my neck. This pouch helps me to produce a resonating sound similar to one produced by the cow hum. आणि तो काय करतो, त्याचं गळ्याच्या तिथे एक पाऊच असते, म्हणजे एक पिशवीसारखं असतं पांढऱ्या रंगाची, त्या पिशवीमध्ये हवा भरल्यासारखा करतो आणि ते रिकामं करतो आणि अशा तऱ्हेने तो आवाज करत नाच करतो. आणि त्याचा आवाज कसा असतो, जसा गाईचा आवाज येतो ना, तसा तो आवाज करतो आणि तसा आवाज करत खूप छान सगळ्यांना डान्स करून दाखवतो. अशा तऱ्हेने तो सगळ्यांचं मनोरंजन करतो जंगलामध्ये. I dance in joy with puffed out feathers and cooked up tail and dropped down wings. It helps me to impress my soulmate. आणि इतका छान तो डान्स करतो, कधी पंख पसरवतो, कधी त्याची शेपूट हलवतो, कधी त्याच्या त्या जे पाऊच आहे गळ्याचं त्याच्यामध्ये हवा भरून आणि रिकामं करून दाखवतो, गोल गोल फिरून दाखवतो. हे सगळंच तो कशासाठी करत असतो, त्याची जी सोलमेट असते, त्याची जी फ्रेंड असते, त्याची जी मिसेस बस्टर्ड असते तिला रिझवण्यासाठी किंवा तिचं मनोरंजन करण्यासाठी, तिला एंटरटेन करण्यासाठी तो हे सगळं करत असतो. यू नो दॅट वी बर्ड्स ले एग्ज अँड अवर यंग वन्स हॅच आउट ऑफ एग. मदर GIB. मदर GIB म्हणजे काय, ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर तो म्हणतो की आम्ही पक्षी अंडी देतो आणि त्याच्यातून आमची छोटी पिलं, यंग वन्स म्हणजे छोटी पिलं बाहेर येतात, हे तुम्हाला माहिती आहे. तसंच माझं पण आहे. माझी जी ग्रेट इंडियन बस्टर्ड मदर आहे, जी वाईफ आहे त्याची, ती अंडं देते आणि ते अंडं डायरेक्ट ते खाली जमिनीवर पडते आणि त्या अंड्यामधून छोटी पिलं बाहेर येतात, छोटं पिलू बाहेर येतं. वी डोंट बिलीव्ह इन बिल्डिंग नेस्ट बट we have a special trick to protect our eggs from predators. The egg look like a stone. आता हा जो पक्षी आहे, पक्षी त्याची जी अंडं टाकते ते अंडं जमिनीवर पडतं आणि हे पक्षी घरटं बांधत नाही. मग ते अंडं सुरक्षित कसं राहणार, तर निसर्गाने त्यांच्यासाठी एक प्रोटेक्शन देऊन ठेवलेलं आहे. ते प्रोटेक्शन काय आहे की त्यांचे अंडे दगडासारखे दिसतात. म्हणजे बाकीचे जे पक्षी किंवा प्राणी आहे त्यांना काय वाटते की इथे एखादा दगड पडलेला आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि अशा तऱ्हेने त्यांच्या त्या एग्सचं, त्या अंड्यांचं संरक्षण होते. मॉनिटर लिझार्ड्स, फॉक्सेस, डॉग्स, पिग्स, स्नेक्स अँड ईगल्स आर एनिमीज ऑफ माय एग अँड चिक बट माय वाईफ प्रोटेक्ट्स एग फ्रॉम देम. तर मग अशा तऱ्हेने या सगळ्या स्नेक्सपासून, ईगल, फॉक्स, हे सगळे जे जंगलामधले प्राणी आहेत त्यांच्यापासून माझी वाईफ त्यांचं रक्षण करते. बाय द टाईम अवर यंग वन हॅचेस आउट ऑफ एग्स रेन्स अराईव्ह. आणि आमचा जो सीझन असतो अंडी घालण्याचा आणि ते उबवून त्याच्यातून पिल्लू बाहेर येण्याचा, तो रेनचा सीझन असतो. रेनी सीझन तोपर्यंत सुरू झालेला असतो. त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण खूप छान झालेलं असतं, पावसाळी वातावरण असते, नवीन गवत उगवलेलं असतं आणि आमच्या पिलांना भरपूर किडे आणि छोटं फळं, छोटं सगळं खायला मिळत असतं, त्यांना हेल्दी फूड मिळत असते. Young ones of other birds soon fly away from their nest, but a great Indian bustard mother
and chick stay together nearly 1 year. The chick learns many good habits from the mother. आणि बाकीचे जे पक्षी आहेत ते अंडी घालतात, अंडी उबवतात, लवकर लवकर त्यांच्या पिलांना शिकवतात आणि ते पिलं उडून जातात. आणि मग ते पक्षी जे असतात ते काही त्यांच्या पिलांची काळजी घेत नाही. पण हे जी मदर बस्टर्ड आहे ती काय करते, 1 वर्षापर्यंत त्या पिलांसोबतच राहते आणि ते पिलं तिच्याकडून खूप चांगल्या सवयी शिकतात खाण्याबद्दल आणि राहण्याबद्दल. यू मे हॅव हर्ड अबाउट अ ग्रेट फ्रेंड ऑफ अवर्स, डॉक्टर सलीम अली. ते म्हणतात की तुम्ही आमच्या मित्राबद्दल म्हणजे पक्षी मित्र, म्हणजे जे बर्ड फ्रेंड्स असतात, जे बर्ड्सच्या प्रोटेक्शनसाठी काम करतात, त्याला त्यांनी आपला फ्रेंड म्हटलेला आहे. ते कोण आहे? सलीम अली. तर त्यांनी असा प्रस्ताव सरकारला पाठवला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की हा जो ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे यालाच आपला नॅशनल बर्ड घोषित करण्यात यावं. पण जो तो बस्टर्ड आहे तो म्हणतो की सौंदर्यामुळे आमचा जो नातेवाईक आहे, रिलेटिव्ह आहे पीकॉक, तोच नॅशनल बर्ड म्हणून निवडला गेला. पण आम्ही राजस्थानचे स्टेट बर्ड आहोत, म्हणजे राज्य पक्षी पण असतो आणि राष्ट्रीय पक्षी पण असतो. स्टेट बर्ड असतो, नॅशनल बर्ड असतो. तर मग याची निवड कुठे झाली आहे? राजस्थानच्या स्टेट बर्डसाठी निवड झालेली आहे. तर तो राजस्थानचा स्टेट बर्ड आहे. वी हॅव गॉट 10 centuries फॉर अवर प्रोटेक्शन बट सॅडली आता तो म्हणतो की आम्हाला प्रोटेक्शनसाठी 10 centuries आहेत. सँच्युरी म्हणजे प्रोटेक्शन, म्हणजे जिथे बर्ड्सला किंवा ॲनिमल्सला ज्यांच्या प्रजाती डेंजरमध्ये आहे किंवा जे आता पक्षी आणि प्राणी खूप कमी राहिलेले आहे त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जंगल, जिथे त्यांना आरामात त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये, म्हणजे त्यांच्या नैसर्गिक वातावरणामध्ये जिथे त्यांना राहायला आवडतं तिथेच ते जे त्यांचं जंगल आहे ते प्रोटेक्टेड केल्या जाते. तिथे कोणाला शिकार करू दिल्या जात नाही. अशा ठिकाणी त्यांना ठेवल्या जातं, म्हणजे त्यांची संख्या तिथे वाढेल आणि त्यांची शिकार होणार नाही. तर अशा 10 centuries आहे इंडियामध्ये. पण तरीही त्या ग्रेट इंडियन बस्टर्डला, माळढोकला खूप वाईट वाटतं की इतक्या सँच्युरीज असून, इतकं सगळं केलेलं असून आमच्यासाठी, तरीही आमची संख्या वाढत नाही आहे. आणि पूर्ण इंडियामध्ये हे बर्ड्स, ग्रेट इंडियन बस्टर्ड, ओन्ली 200 राहिलेले आहे. ओन्ली 200 बर्ड्स, म्हणजे काहीच नाही. म्हणजे ही प्रजाती जी आहे खूप दुर्मिळ होत चाललेली आहे. तर हा ग्रेट इंडियन बस्टर्ड आपल्याला रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही तुमचे जे लीडर्स आहेत तुमच्या एरियामधले, किंवा आणखीन गव्हर्मेंटला, किंवा आणखीन तुम्ही काय करू शकत असाल आमच्यासाठी, तुमच्या टीचर्सला सांगू शकत असाल, तुमच्या स्कूलमध्ये आमचे फोटोग्राफ्स लावू शकत असाल, किंवा आणखीन कुठे सार्वजनिक ठिकाणी कुठल्या भिंतींवर आमचे पोस्टर्स लावून किंवा आमच्याबद्दल माहिती लिहून आणि तुम्ही सांगू शकत असाल लोकांना की हा बर्ड जो आहे हा डेंजरमध्ये आहे, तर याला आपल्याला वाचवायला पाहिजे. किंवा तुम्ही ॲटलिस्ट तुमच्या आईवडिलांना रिक्वेस्ट करू शकत असाल की तुमच्या आईवडिलांनी केव्हा तरी तुम्हाला, जिथे हे बर्ड प्रोटेक्टेड आहे, सँच्युरी आहे, तिथे तुम्हाला घेऊन जा ट्रिपला आणि तिथे तुम्ही हे आम्हाला बघायला या. म्हणजे आम्हाला बघायला येण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळेल. ते लोक तिथे येतील, आम्हाला बघतील, आमच्यासाठी काही करण्याची त्यांची इच्छा होईल. आणि अशा तऱ्हेने आपण हा बर्ड लुप्त होण्यापासून, हा बर्ड वॅनिश होण्यापासून, हा बर्ड जर का असंच आपण करत राहिलो, याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर हा काय होईल? नष्ट होईल. मग आपल्याला त्याला फक्त फोटोग्राफ्समध्ये वगैरेच बघावं लागेल. गुगलवर सर्च केल्यावर फक्त त्याचे फोटोज येतील. सँच्युरीमध्ये सर्च केल्यावर तो आपल्याला मिळणार नाही ओरिजिनल. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? या बर्डचं रक्षण करायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला हे ऑटोबायोग्राफी सांगितली आहे, त्याची स्टोरी सांगितली आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तुम्हाला आजचं जर का आवडलं असेल ऑटोबायोग्राफी आणि हा लेसन जर का आवडलं असेल याचं एक्सप्लेनेशन, तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला पण ही लिंक शेअर करा, म्हणजे त्यांचाही फीडबॅक आपल्याला मिळेल. ओके, थँक्स.